शिवप्रभू शिवावतार शिवप्रभू शिवावतार कीर्ती अमर गातो पामर धर्मशाही रपाठ्याचं नाव शिवप्रभूंनी अवतार घेण्यापूर्वी या मराठी मुलखाचे गिधाडाच्या अवलादी लचके तोडत होती. गहिवरले अर्थ गाभारे कळस पर भारे देवगण सारे फुटला बघा मूर्त्या नाही घाम फोडल्या मूर्त्या केले धुळदान जी जी जी. अरे कुणी कुणाचा नवता वाली सत्तेसाठी साऱ्या चाली. अरे भल्या भल्यांची वारी चाले भल्या भल्यांची वारी चाले जुलमी तख्तादारी. प्रश्न परस्ती चहू दिशांनी गडबडली उत्तरे. इतिहास तुम्हास मरे हो राजे इतिहास तुम्हास मरे. इतिहास तुम्हास मरे हो राजे इतिहास तुम्हास मरे. वाह वाह, क्या बात है, क्या बात है. आजच्या भागाची इतकी सुंदर अंगावर शहारे आणणारी सुरुवात या ठिकाणी झाली आणि असं वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचे दोन मावळेच जणू या मंचावरती आज अवतरलेले आहेत. बाकी तुम्ही कसे आहात, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसाय ना? हसायलाच पाहिजे, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. काय असतं, कलाकार इकडे येणार म्हटले की आमच्या गावातले कलाकार सुद्धा जागृत होतात. त्यांना यांना भेटायचं असतं, बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. पण काय झालं, पत्रकार जागृत झाले. त्यांचं असं म्हणणं होतं की हे कलाकार येतात तर आम्हाला इथे यायचंय. तर आमच्याकडे जे केबल नेटवर्क आहे, गुलकन केबल नेटवर्क, जे 17 घरांमध्ये लाईव्ह दाखवलं जातं, तर त्या केबल नेटवर्कवरती आता एक पत्रकार परिषद होणार आहे. त्या पत्रकार परिषदेत बघूयात काय घडतं. नमस्कार 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 मंडळी, मी गुलकन केबल नेटवर्कचा मालक राजेंद्र बुच्चे आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. तर आपलं केबल नेटवर्क दिवसेंदिवस फेमस होत चाललेलं आहे. का 17 घरात आपण लाईव्ह दाखवत असतो ही चर्चा. आणि आज सुद्धा इथे एक पत्रकार परिषद होणार आहे. पण त्याच्या आधी जो सकाळी सकाळी आपण कार्यक्रम घेतो तो सगळ्यांना इथं दाखवणार आहे. म्हणजे जी मराठीवर जसा कार्यक्रम असतो राम राम महाराष्ट्र, तसा आपल्याकडे एक कार्यक्रम आपण करतो सकाळच्या पारी तुमच्या दारी. आणि त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण दाखवित असतो भविष्य. एकदाच आपण ते दाखवलेलं होतं आणि ते लोकांना एवढं आवडलं की त्यांचे अनेक आपल्याला पत्र आले आणि लोकांनी असं सांगितलं की लवकरात लवकर त्या गुरुजींना परत एकदा इकडे भविष्य सांगण्यासाठी आमंत्रित करा. तर आता या मंचावरती मी परत एकदा आमंत्रित करतो ज्योतिष भास्कर गुरुजी, कदम गुरुजी यांना. जोरदार टाळ्या कदम गुरुजींसाठी. अरे मोकळच कसं काय? हा याच्यातलं पोपट कुठं आहे? पोपट कुठं आहे? इथं होता. माझ्या आधी इथं आला तो. पोपट पडलं त्याने पंच नाही पाडला, मला फार आवडलं. तर गुरुजी, मला हेच तुम्हाला सांगायचंय की मागच्या वेळेला आपण जो कार्यक्रम केला इथं गुलकन केबल नेटवर्क वरती, लोकांना एवढं आवडलं. त्यांच्या अनेक समस्या असतात त्यांच्या आयुष्यामधल्या, ते त्यांना अजूनही सोडून घ्यायच्यात, म्हणून आपण तुमचा कार्यक्रम परत एकदा ठेवलेला आहे. तर प्रेक्षकांमध्ये काही प्रेक्षक असतात, त्यांच्याही समस्या आपण जाणून घेतो आणि त्याचं गुरुजी निराकरण करतात. निराकरण. हा गुरुजी, माझ्या बायकोच्या पत्रिकेत पहिल्या घरात सर्पयोग आहे. दुसऱ्या? नाही, काही नाही, रिकाम आहे. दुसरा काही नाही. चौथा? तिसरा? शिडी आहे. अरे एक घोड्याची साप शिडी आहे काहीतरी. सॉरी सॉरी सर, फार तज्ज्ञ आहेत आणि मागचा जो कार्यक्रम झाला त्याच्यात आपल्याला अनेक रिस्पॉन्सेस आले, अनेक मेल आलेले आहेत. तर त्या पत्रांचं आपण वाचन करूया की लोकांनी काय काय पाठवलंय कार्यक्रम बघून. नक्की नक्की. तर पहिलं पत्र मी वाचतो. अरे वा, डोंबिवलीवरून राजेश लिहितात, वा वा, हा कार्यक्रम परत कराल तर बघाच. दुसरं दुसरं
विनोदी प्रेक्षक काही प्रेक्षक विनोदीच असतात सर. तर हा हे चांगलं आहे. कोल्हापूरवरून रमेश लिहितात, रमेश मोरे. नमस्कार रमेशजी, नमस्कार. गुरुजी, मला तुम्हाला भेटायची इच्छा आहे. या. एकदा भेटाच माग मग दाखवतो. चांगलं काहीतरी वाचा ना. चांगलं हा हा वा, हे चांगलं असेल एखादं. हा हा गुरुजी, तुम्ही मला लय आवडता. अरे मी आठवते का तुम्हाला? चांगलं नकोच हे पत्र व्यवहारच नको. नको. कशाला कुणी कशाचे पत्र पाठवले हे त्यांनी फक्त काय? हे कट करून टाका. पण गुरुजी, हा. ह्या ज्या तुम्ही समस्या सॉल्व्ह करत असता हा. त्याच बरोबरीनं आपण आज वाढदिवसाच्याही शुभेच्छा देणार आहोत. हा का? तर इथे आज काही वाढदिवस आहेत लोकांचे. हा. त्या लहान लहान मुलांना आपण शुभेच्छा देऊयात. द्या की. तर हे पहिलं लहान मुलं आहे ज्याला आपण शुभेच्छा देणार आहे. आज यांचा वाढदिवस आहे. हे तुम्ही बघू शकता. गोंडस गोंडस. गोंडस हा वा, वा. यांचं नाव आहे. अभिजित चव्हाण यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आत्या, मामा, काकू, पिंकू, टिंकू, छोटी आई, मोठी आई, मधली आई आणि त्यांचे पप्पा, गावाकडचे पप्पा, शहराकडचे पप्पा आणि पप्पा यांनी. तर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आपण देऊयात. वा वा. 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 यांचाही आज वाढदिवस आहे. चिन्मय उद्गार वाचक असं यांचं नाव आहे. चेहऱ्यावरच त्यांचे ते प्रश्नचिन्ह दिसतंय. यांना सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा. यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी स्वतः. तर असे हे 2 वाढदिवसाचे आज या ठिकाणी आपण पहिल्यांदाच ही प्रथा सुरू केलेली आहे सर. वा 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 वा. तर गुरुजी, मला असं जाणून घ्यायचं की ह्या लोकांचं सुद्धा राशी भविष्य असेल ना काहीतरी? आहे ना. तुम्हाला येत असलं तर सांगा ना मग. हा मग मी एक पत्रिका इकडे कुठं हा तो पोपट मिळाला काय त्याचा नाही, वापर आहे करा. जो जागरणीमुळे झोपलं. ये बाबा ये. स्वतःचे विनोद नको, त्याचे नाही त्याचे ना. दाखव वेगळे. हा. आता ह्यो काय करणार? यो त्या पत्रिकेला चॉईस करणार. ओ हो. हा. अयो, खतरनाक. बघा आता ही 2 पत्रिका आहेत ना, त्यातली एक चॉईस करणार तू. खतरनाक. हा लाव रे गाणं. हो बापरे. अभिजित चव्हाणांचे राशी भविष्य. अभिजित ऐका, चांगले चांगला योग आहे, चांगलं आहे भविष्य. घरांच्या पतिक्रूरतेमुळे प्रगतीची काय? दाटखेळी काय वाचल्या? घरांच्या पतिक्रूरतेमुळे. घरांच्या आहे का ते? ग्रहांच्या. ग्रह घर नाही. घरांच्या प्रतिकूलतेमुळे. ग्रहांच्या प्रतिकूलतेमुळे प्रतिकूलतेमुळे हा प्रगतीची खीळ बसण्याची प्रगतीस खीळ बसण्याची. तीच वास्तू तू काय वाचा. प्रगतीस खीळ बसण्याची शक्यता आहे. बर. वरिष्ठांची बुर्जी सांभाळावी. मर्जी आहे. मर्जी येते. शाळेत गेला होता का नाही? मन भमतला फरक कळत नाही. संतापू नका, शांत. मर्जीला भुर्जी सांभाळावी लागेल असं कसं? का आपलं काय ते? मी मराठी, झी मराठी.